नमस्कार, स्वागत आहे. आज आपण 10वीच्या विज्ञानातला एक खूप महत्वाचा धडा बघणार आहोत, जो बोर्डाच्या परीक्षेसाठी खूपच महत्वाचा आहे. तो म्हणजे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2. चला तर मग सुरू करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी प्रजनन म्हणजे काय हे समजून घेऊ. मग अलैंगिक प्रजननाबद्दल बोलू. त्यानंतर एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवांमध्ये ते कसं होतं हे पाहू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना, त्याची एक फटाफट रिव्हिजन करू. चला सुरू करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून. प्रजनन, एक ओळख. खरं तर ही एक खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग अशी जीवन प्रक्रिया आहे. आता एक प्रश्न आहे, जरा विचार करा. पोषण, श्वसन, उत्सर्जन ह्या सगळ्या जीवन प्रक्रिया आहेत, बरोबर? ह्या प्रक्रिया नसतील तर तो सजीव जगू शकणार नाही. पण प्रजननाचं तसं नाहीये. प्रजननाशिवाय एखादा जीव आपलं आयुष्य आरामात जगू शकतो. मग तरीही प्रजनन इतकं महत्त्वाचं का? याचं कारण असं आहे की ही प्रक्रिया त्या एका सजीवासाठी नाही, तर त्याच्या संपूर्ण प्रजातीसाठी, म्हणजे त्याच्या अख्ख्या स्पीसीसाठी महत्त्वाची आहे. प्रजातीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन गरजेचं आहे. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. म्हणजेच अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रजनन म्हणजे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा, हे महत्त्वाचं आहे, त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणं. आणि हो, हे सजीवांचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. याच प्रक्रियेमुळे पिढ्यानपिढ्या हळूहळू बदल होत जातात, ज्याला आपण उत्क्रांती किंवा इव्होल्यूशन म्हणतो. ठीक आहे, आता वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे, अलैंगिक प्रजनन. याच्या नावातच सगळं काही आहे. अलैंगिक म्हणजे इथे एकाच जनकापासून, सिंगल पेरेंटपासून नवीन जीव तयार होतो. तर अलैंगिक प्रजननाची व्याख्या काय आहे? सोपी आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे नवीन जीव तयार होण्यासाठी फक्त एकच जनकाची गरज असते. इथे युग्मक म्हणजे गॅमीट्स तयार होत नाहीत, आणि म्हणूनच जो नवीन जीव तयार होतो ना, तो जनुकीयदृष्ट्या म्हणजे जेनेटिकली त्याच्या पालकाची, त्या जनकाची अगदी हुबेहूब कॉपी असतो, जसं काही झेरॉक्स काढल्यासारखं. आता हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर लक्ष द्या. अलैंगिक प्रजननाचे फायदे पण आहेत आणि तोटे पण. फायदा काय? तर ही प्रक्रिया खूप फास्ट होते, अगदी वेगाने. पण मग तोटा काय? तोटा हा आहे की यात जनुकीय विविधता म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन अजिबात मिळत नाही. आणि यामुळे होतं काय की जर पर्यावरण बदललं तर त्या बदललेल्या परिस्थितीत टिकून राहणं अशा सजीवांसाठी खूप अवघड होऊन बसतं. हा फायदा आणि तोटा दोन्ही लक्षात ठेवा. चला तर मग आता आपण बघूया की हे अलैंगिक प्रजनन एकपेशीय सजीवांमध्ये म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये कसं होतं. आपण 3 मुख्य प्रकारांवर लक्ष केंद्रित करणार आहोत: द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन. सुरुवात करूया द्विविभाजनापासून. नावातच आहे द्वि म्हणजे 2 आणि विभाजन म्हणजे भाग होणं. यात काय होतं? एक जनक पेशी म्हणजे पॅरेंट सेल विभाजित होते आणि तिच्यापासून 2 नवीन पेशी तयार होतात. हे आपल्याला जीवाणू, अमिबा, पॅरामेशियम यांच्यात तर दिसतंच, पण एक गंमत म्हणजे आपल्या पेशींमध्ये असणारे तंतुकणिका आणि हरितलवकसुद्धा याच पद्धतीने विभाजित होतात. आता हा तक्ता हा खूप खूप महत्वाचा आहे. यावर हमखास प्रश्न येतो. बघा, द्विविभाजन कसं होतं, कोणत्या अक्षावर होतं, यावरून त्याचे प्रकार पडतात. जसं की अमिबा, त्याला काही ठरलेला आकार नसतो, तो कसाही वाढतो, त्यामुळे तो कोणत्याही अक्षातून विभाजित होऊ शकतो, म्हणून त्याला म्हणतात साधे द्विविभाजन. याउलट पॅरामेशियमचा अक्ष आडवा असतो, तर युग्लिनाचा उभा. ही उदाहरणं आणि त्यांचे प्रकार हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ही चित्र बघितली की कल्पना अजून स्पष्ट होईल. इथे बघा, डावीकडे अमिबा आहे, त्याला काही विशिष्ट आकार नाहीये, आणि उजवीकडे पॅरामेशियम, जो एका विशिष्ट आडव्या अक्षातूनच विभक्तोय. चित्रांवरून हा फरक लगेच कळतो, नाही का? द्विविभाजनानंतर आता बघूया बहुविभाजन. इथेही नावातच अर्थ आहे. बहु म्हणजे अनेक, म्हणजे एका जनक पेशीपासून 2 नाही तर अनेक नवीन जीव तयार होतात. पण हे कधी होतं? सहसा जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते, म्हणजे सजीवाला पुरेसा अन्न मिळत नाही किंवा आसपासचं वातावरण योग्य नसतं, तेव्हा हा प्रकार बघायला मिळतो. यासाठी अमिबाचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. बघा, जेव्हा परिस्थिती खराब होते तेव्हा अमिबा काय करतो? तो स्वतःच्या भोवती एक कडक असं संरक्षक कवच बनवतो. याला पुटी किंवा सिस्ट म्हणतात. आणि मग त्या कवचाच्या आत तो शांतपणे अनेक वेळा विभागतो आणि भरपूर छोटे छोटे अमिबा तयार करतो. मग जेव्हा बाहेरची परिस्थिती पुन्हा चांगली होते तेव्हा ती पुटी फुटते आणि हे सगळे छोटे अमिबा बाहेर पडतात. काय जबरदस्त सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी आहे, नाही का? आता तिसरा प्रकार आहे कलिकायन. हे आपल्याला यीस्टमध्ये म्हणजे किण्वमध्ये बघायला मिळतं. यात काय होतं की जी मूळ जनक पेशी असते तिला एक छोटासा फुगवटा, एक बड येतो, त्यालाच कलिका म्हणतात.
मग पेशीच्या केंद्रकाचे 2 भाग होतात, त्यातला एक भाग त्या कलिकेमध्ये जातो. ती कलिका हळूहळू वाढते आणि पुरेशी वाढ झाल्यावर मूळ पेशीपासून वेगळी होते आणि झाला एक नवीन यीस्ट तयार. बरं, आतापर्यंत आपण एक पेशीय सजीवांबद्दल बोललो. आता बघूया बहुपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन कसं होतं. इथेही काही इंटरेस्टिंग पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे खंडीभवन किंवा फ्रॅगमेंटेशन. हे स्पायरोगायरा नावाच्या शैवालामध्ये सर्रास दिसतं. जेव्हा त्याला भरपूर पाणी आणि पोषकद्रव्ये मिळतात तेव्हा त्याचे जे लांब तंतू असतात ना, ते आपोआप छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तुटतात. आणि गंमत म्हणजे प्रत्येक तुकडा वाढून एक पूर्ण नवीन स्पायरोगायरा बनतो. यानंतर आहे पुनर्जनन म्हणजे रिजनरेशन. हे तर आपल्याला थोडंफार माहीत आहे, जसं की पालीची शेपटी तुटली की ती पुन्हा येते. पण हे झालं मर्यादित पुनर्जनन. खरा स्टार आहे प्लॅनेरिया. हा एक असा जीव आहे की त्याचे जर तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा जो भाग नाही आहे तो पुन्हा तयार होतो आणि एक पूर्ण नवीन प्लॅनेरिया तयार होतो. म्हणजे एकाचे 2 किंवा 3. ही तर निसर्गाची कमालच आहे. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची एकदा फटाफट उजळणी करूया. परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. आपण मुख्य संकल्पना आणि त्यांची उदाहरणं एकत्र बघणार आहोत. हे मुद्दे तोंडपाठ असले पाहिजेत. चला माझ्या सोबत म्हणा. अलैंगिक प्रजनन म्हणजे एकच जनक आणि जनुकीय साम्य. द्विविभाजन उदाहरण अमिबा पॅरामेशियम. बहुविभाजन हे पण अमिबामध्येच, पण कधी प्रतिकूल परिस्थितीत. बरोबर. कलिकायन यीस्ट. खंडीभवन स्पायरोगायरा आणि पुनर्जनन प्लॅनेरिया. या जोड्या लक्षात ठेवल्या की परीक्षेमधले मार्क पक्के. आणि आता जाता जाता एक प्रश्न. आपण बघितलं की अलैंगिक प्रजननामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जनुकीय विविधता नसते. सगळे जीव एकाच साच्यातून काढल्यासारखे असतात. आता विचार करा, जर अचानक पर्यावरण बदललं, तापमान वाढलं किंवा एखादा नवीन रोग आला तर या सगळ्या सजीवांवर त्याचा काय परिणाम होईल? त्यांचं अस्तित्व टिकेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात लैंगिक प्रजननाचं महत्त्व दडलेलं आहे. पण त्याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलू.